काही लोकांनी शिकलेल्या पोरांना पुरी दिल्या, पश्चाताप असा झाला पोराचंच पोट भरानं. पोऱ्या MA झाला म्हणून बापानं 2 लाख रुपये हुंडा देऊन जमीन इकली पोर दिली. पुरीलाही वाटलं शिकेली अडे, ती पहिल्या फोनात कबूल झाली. ती डायरेक्ट म्हणली बस सिर्फ तुम्हारे लिए. आणि 6 महिन्याने तिच्यावर अखेर ओतून घ्यायची पाळी आली ना, खालाच काही नाही. आणि परत 1500 रुपये महिन्यानं तारखेला जावं लागलं. मुलीनं भविष्यात एकदा केलेली चूक तिच्या खानदानीला भोगावं लागली. शुद्धी आहे ना तुम्ही? पोरं नालायक निघल्यावर जेवढा त्रास होतो नीट आहे का? कोण कुणाची आईन कोण कुणाचा बाप, तुम्हाला मी 3 उलट सांगून राहिलोय. देहाचे, जीवाचे, आत्म्याचे तिघांचे सुद्धा नाही. मुर्ग जळावत वाया गेल्याशिवाय राहणार. कोण कुणाची आई आहे? याला लोक फेअर अँड लवली, पॉन्ड्स, स्पिन्स, लिपस्टिक लावतात, ब्युटी पार्लर, मिक्सिंग, पांढरी केस काळी करणं, काळी केस तांबडी करणं, शेंट मारणं, अत्तर मारणं, मोरीतल्या नळीत फेस मावत नाही. एवढा फेस उकड्यात घुसतोय. कशाचा? याचा. पण कवर आहे, कवर आहे. अरे दात पडला, केस पिकली आणि गुडघे गेले ना, मुक्काम पोस्ट पडी ऑन द बारदान. मग म्हातार थुकायला वाटी, लघवीला मडख, आणि मग कोपऱ्यात पडत. मग लाडकी सुनबाई पोर रडायला लागलं का गप रड नको, कोपऱ्यात भोकाडी आहे. गप रड नको, कोपऱ्यात भोकाडी आहे. 13 एकरची भोकाडी. गप रड नको, भोकाडी आहे. मग हे पडल्या म्हणतं खाऊ का तुला? आता का गु खातो का? खायचं तेव्हा सोमवारी मटण खायचा ना आलाय का? सोमवारी नळ्या खायचा, एकादशीला मूत प्यायचा टोणग्या. आता काय खाऊ? गु खाय. आता काय खातो? हो, वेळ गेली, कार्यक्रम गेला, सत्ता गेली, शानपण गेलं भाऊ. कोण खातं कुणाला कळलं ना? इस्टेट. म्हणून कीर्तनाला आलेले सगळे म्हातारी माणसं त्यांना ठेवा. तुम्ही माझ्या बापासारखे, मी तुमच्या मुलासारखे, मला तळतळायला होऊ नका. वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. म्हणून तुम्हाला सांगतो भाऊ, मरण्याच्या अगोदर 5000 रुपये किंवा 10 गुंठे जागा तुमच्या नावे ठेवा. एवढं माझं जरी येड्याचं ऐकलं नाही, तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला. तुम्ही जगू शकत नाही. मागच्या गाचपानावर भरोसा ठेवायचे दिवस नाही. जर सरकारनं अशी स्कीम काढली, अकस्मात मरणाऱ्यांना 3 लाख, तर म्हाताऱ्यांना सांगतो बाहेर झोपत जा. कवाय मुंडकं दाबील पोऱ्या, कवाय बी बसल्या कार्यक्रम होईल भाऊ. अरे आता जरी एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपलं क्वार्टर पाहिजे, तो इंदुरीकरला घोडा लावीन ना ते. अहो मूत पाळले होते, काही करीन. ते देऊस कुणे जा बरं, जा घरात. सायकल त्यांचा काय दोष? त्यांना काय माहिती कीर्तन बिर्तन? हे झाले म्हणून ठेवायची, आपले म्हणून सांभाळायचे. त्यांना काय माहिती कीर्तन? त्याला ते बदलेलं चित्र पाहिजे सो. त्याला वाटलं एकच चित्र आहे, चित्र बदलत का नाही? हा चॅनल खराब आहे का काय? त्यांना काय? त्याला ती जाहिरातीची सवय. त्याला वाटलं तास 1.5 तास झाला जाहिरात नाही. हो, त्यांचा दोषच नाही. घराणी कधी ज्ञानेश्वरी नाही, घराणी कधी गाथा नाही. आईचे दिवस गेले मेकअप मध्ये, बापाचे गेले पेण्यामध्ये. हे मधला कार्यक्रम आहे हा. चॅनलचा परिणाम नाही वाईट. गरोदरपणात चॅनल पाहिले ना. तुम्हाला उदाहरण सांगतो. अभिमन्यू चक्रवात घुसायचं कुठं शिकला? आईच्या पोटात. त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडावं हे जगात शिकता आलं नाही, पण चक्रव्यूहात कसं घुसावं हे कुठं शिकला? पोटात. आणि अभिमन्यू चक्रव्यूहात पोटात घुसायचं शिकला, म्हणजे पोटात चक्रव्यूहात घुसायचं शिकला. त्यावेळेस आई काय करत होती? ते शिक्षण देत होती. आईचं वाचन चालू होतं. आई काय वाचित होती? गुजरवाण्या घरात काटार होते कोणाला? 7 जन्माच्या गाठी, अग्नी शिका, 4 दिवस सासूचे, सोन पावलं, असे खैरे बांडे पाहत होती किती. ती वाचित होती शुराची चरित्र, वाचित होती संतांचं वाङ्मय. परिणाम कशावर झाला? कशावर झाला? गर्भावर. आता गरोदरपणात काय चालू आहे? चॅनल प्रोडक्शन खराब. अजून 10 वर्षानं पोर नाचतच येणार आतूनच. मम्मी मैं आ रहा हूं, पापा को बताओ तेरा दुश्मन आ रहा है, रहने का तो सीधा रहना वरना शादी के बाद देख लूंगा. असं खास प्रोडक्शन येणार भाऊ. भयानक होणार. सगळ्या लागवडी खराब झाल्या भाऊ. उतार बिंडोक येणार इथून पुढं. शुद्धीवर आहे ना तुम्ही? शुद्धीवर आहे का? मला तळतळायला हो नका. एकाला 4 पोरं, 60 एकर जमीन, नीट आहे का? बागायती, आणि बायको मेली. म्हातारा स्वातंत्र्यात का पारतंत्र्यात?
पारतंत्र्यात. मग म्हाताऱ्या जोडीदाराला म्हणायचं माई सून साक्षात लक्ष्मी आहे. आता आहे का म्हणायची पाळी आली? पाळी आली नाही म्हणावं तर बिडी नाही काढी नाही. मग म्हातारा म्हणायचं माझ्या सुनाला तोड नाही, माझ्या सुनाला तोड नाही. आणि 3 दिवस म्हाताऱ्याला चहा नाही. आणि मग सुनाला तोड नाही. नातू बिस्किट खायची, सुनबाई टी व्ही पाहायची. म्हातारा असं वाळलं बसलं दारापुढं. चहाच नाही हो. काय चहा नाही चहा. म्हाताऱ्याला 3 दिवस चहा नाही. म्हातारं वाळलं. आणि त्याचा एक जोडीदार आला. जोडीदार नीट आहे का? आणि त्याचा जोडीदार म्हणला रामभाऊ काय रे? रडला म्हातारा. 60 एकर जमिनीचा मालक रडला. ढसा रडला म्हातारा. आणि म्हातारा काय म्हणला माहिती आहे? म्हातारा काय म्हणला माहिती आहे? ढसा रडला म्हातारा. आणि जोडीदाराने सांगितलं तुला काय झालं? 3 दिवस झाले म्हणला चहा नाही. 3रा दिवस आहे नुसता पाण्यावर आहे. काय त्यात जगण्यात मजा आहे. पण त्याचा जोडीदार हुशार होता. त्या जोडीदाराने त्याला विचारलं तू ह्या नावे बँकेत काही 5-10 हजार रुपये? तो म्हणला रुपया नाही. मग मी मध्यस्थी करण्यात मजा नाही. काही मजा नाही ना त्याच्यात. तुला जर आधारच नाही तर मी तुझी बाजू घेण्यात काही. पण म्हातारं लई रंगेल होतं. दिंडी जायचं पण जिच्या संग लफडे तिला न्यायचं. ते लई क्वालिटी बाज होतं. जायचं ते पण म्हातारं लई क्वालिटी बाज. गटारामुशाला नळ्या खात श्रावणात पोथ्या वाचायचं. लई हुशार. राष्ट्रवादीचे पैसे घेऊन पंजाचा प्रचार करायचा. आणि होतं तिघांचे पैसे घ्यायचं मतदानाच्या दिवशी गावाला निघून जायचं. असं क्वालिटी बाजू. मग वाईट दिवस कोणच्या वय येतं का? जैशी करणी वैशी. बरं कर्म वाईटचं फळ वाईट. कर्म चांगलं करून फळ वाईट होतं. हो त्या म्हाताऱ्यानं त्या जोडीदाराला सांगितलं तू फक्त एक कर म्हणला मला 50 रुपये उसने दे. मी यांची एवढ्यांची जिरितो. म्हातारं क्वालिटी वाजच होतो. आता या जोडीदाराला वाटलं मरत्या खेपाला हे किती मागत आहे 50. बिचाऱ्याचं आयुष्य गेलंय. 50 बिजार सत्कारणी तरी लागतील. यानं त्याला 50 रुपये देऊन टाकले. म्हातारं लई हुशार. म्हाताऱ्यानं त्या 50ची ठोकळी केली. आणि अख्ख्या रात मोजायचं 50च. पण 11,000 मोजले मग त्यानं एका रात्रीत. सुनबाईनं पाहिलं म्हातारं पैसे मोजित आहे. सकाळी म्हातारं उठलं संडासला निघाल्याबरोबर सुनबाईला घेत हातात डबडं घेऊन मामजी संडास. म्हातारा म्हणला बुंगली गाड्या. 8 वाजता तर कांदा पोहे लिंबू पिळून. 10 वाजता तर DVD लावून दिला. म्हाताऱ्याला कुछ कुछ होता है. म्हातारा म्हणला क्या होता है ये सिर्फ मुझे पता है. 3 वाजता तर परत DVD लावून दिला म्हाताऱ्याला. अरे बाव्या कशाला देतो मिस कॉल. 6 वाजता तर कोंबडी पळाली तंगडी तंगडी पळाली लंगडी. म्हातारा म्हणला आता बुंगली. संध्याकाळी धनगरवाड्यात घुसला. म्हाताऱ्यानं दणका उठवला. इटिंग स्लीपिंग अँड सी द TV. डू नॉट टेक एनी टेन्शन. अख्ख्या मालिका बाज लोक इंग्रजी बातम्या ऐकायचं म्हातारं. 3 दिवस म्हाताऱ्यानं नोटा मोजल्या पैसे. बायकांनी पाहिलं. सुनानी म्हातारं पैसे मोजितही. सुनानी लगेच खिलारी गाठवली. ते बाजारातून आणेल टोणगे 3 तोळे 2 बस्ती 6 तोळे ती खिलारी. आणि नवऱ्याला सांगितलं येड्यावानी काम करीत बसू नका. अख्ख्या रात म्हातारं पैसे मोजितही. तुम्ही काही येडे झाले का? म्हातारे काही एवढा पैसा तुम्ही घाल तर फडा. 4 सुनां 4 पोरांचा मोर्चा म्हाताऱ्यावर आला. म्हाताऱ्यानं ओळखलं 10 आणि 13 एका दिवशी आलाय. ही मंडळी मुंडकं फिरगाळाय बसली. म्हातारं लई रंगेल. म्हातारं लई रंगेल. म्हाताऱ्यानं त्यांना तिकडं पाहिलं आणि इकडंच का नाही सुरुवात केली. म्हाताऱ्याला माहिती आता हे मुळा उठतील. मग सुनबाई आली लगेच म्हाताऱ्या म्हणली काय मामजी अखेरात पैसे मोजित आणि यांना लाक्का नव्हता. आता ती भाषा तेच बोलू जाणं. कोणत्या विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट. पण तुमच्या इतकी भयानक भाषा कोणी वापरीत नाही. कोणत्यासाठी ठुली इस्टेट आम्ही का पोटा खाली ते तुम्हीच बोलू जाणं. अशी भयानक भाषा वाङ्मयात नाही तुमची भाषा. वाङ्मयात तर नाहीच. तुमचे शब्द PhD झालेल्या माणसाला कळायचे नाही. मराठीची जरी PhD केली नाही एखाद्यानं तरी तो तुमच्या पुढे कच्चाच. तुमचे गॅसच्या वाट्यावरचे शब्द तुम्हीच बोलू जाणं. म्हाताऱ्यानं ओळखलं. मग म्हातारा म्हणला या बा रक्ताचं पाणी करून पैसा कमावलाय. अख्खा तुम्हाला आहे. मला काय करायचं. मला सुखानं मरू द्या. 10वा मोठा घाला 13व्याला वाटून घ्या. म्हाताऱ्यानं डाव टाकला. लहानी सून म्हणली ते खरं तर काय म्हातारं आज जातं का उद्या. म्हणजे त्यांच्या डोक्यात म्हातारं मारावा. आणि मेलं दुसऱ्या दिवशी म्हातारं. यांनी ट्रॅक्टर सजवला. मोकार हार म्हाताऱ्याला जसा झेडपीला निवडून आलाय म्हातारा. बुक्कान हरण भजन्यांना पोत भरतं गांजाच.
मोकार भजने, मोकार चिलर उधळली, लोकांनी गोळा केल्या आणि बिड्या घेतल्या. लोकांना काय घेणे, सका पाटील मारून नाही तर घेर पाटील मारून, लोकांना काय घेणे. लोकांनी बिडी घेतली आणि त्याच्याच मौती दूर सोडायची. चालते 1,00,000 रुपयाचा दावा झाला. चौघांना 25,000 आली. गावानं एक कुठं तुटं सोर बुंदी रिटली, दुसरीची चपला घालून घरी. गावाला काय घेणं नाही. मग 13 मीटिंग बसली. पोरं चमन बिमन करेल, मिशा काढेल. आईबाप मेल्यावर मिशा काढतात. ध्यानात राहील ना. 10व्याला एक शेवटचा विधी आहे, त्याचं नाव काय आहे? मुंडन. सगळ्या चेहऱ्यावरचे आणि डोक्यावरचे केस कधी काढतात? ज्याचे आईबाप जिवंत आहे त्याने मिशीला वस्तारा लावू देऊ नये. कधी देणार ठेवा. हिंदू संस्कृतीमध्ये मिशीला वस्तारा आईबाप मेल्याशिवाय लावत नाही. याची जरा लाज धरा यार. खैरे बांडे दिसत ते मिशा काढणारी अशी दिसत यात, भाऊ वाटत नाही त्यांच्या तोंडातून. मिशी असलो कसा गडी दिसतो बर. वा वा वा. देव येडा होता का तुम्हाला दिल्या, त्यांना का म्हणून नाही दिल्या? देवाची चूक झाली की देवानं बाई माणसाला का म्हणून मिशा नाही दिल्या? मिशी हे नराचं भूषण आहे. नरवाळ खायचं लक्षण आहे ते. वा वा. वाटावर मिशी असल्यावर गडी वजनदारच दिसतो. तुबळा का असं ना. आणि मिशी नसल्यावर यार छक्क्यासारखं दिसत. काय आपल्याला त्याच्या पाव. अहो लग्नाला आता नवरदेवांनाच मिशा नाही. आपल्याला प्रॉब्लेम पडतो बा नवरी कोणती असं. म्हणून पुरीला सांगून ठेवतो, इथून पुढं पोरगा पाहायला आला तर त्याला मिशा भाषा. मिशानं चिंतेत जायचं भाऊ तू काम पाय. तू गड्यात नाही तर मी काल धडकी घेऊ घेणे पण काही आपल्या बावलाटासारखा हा विनोद नाही. वजनदारपणा कशाला केलाय? हो मिशा काढल्या आणि 13व्याला मीटिंग बसली. काढा म्हातारीची इस्टेट. काढली म्हातारीची इस्टेट. सुनाने अशा इटा घेतल्या उभं राहिला. काय काय दिसत आहे. पोरा अशी पाहायची म्हणजे काढा म्हातारीची इस्टेट. काढली नाही इस्टेट. पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी. थोरल्या सुनाला अटॅक आला. पोऱ्याची दात खिळ बसली. परत पिशीत पिशी पिशीत पिशी. मधल्या सुनाचा बीपी वाढला. थोरल्या पोऱ्याचे क येऊन पडला. परत पिशीत पिशी परत पिशीत पिशी. काहीच निघालो. तर यांच्या मागं उधारीला माणसं उभी नाही. बाबा नाही. बाबा रोख राहतो. बाबा 13 बोध गुचूट राहिला मोकळा. बाबा 13 बोध राहिला मग तर तांबड्यात मी आला. परत पिशीत पिशी पिशीत पिशीत पिशी परत पिशीत पिशी. उगाच एवढा ठोकळा निघाला बा. हा त्याच्या पास आणतो त्याच्या पास. मी एक मला खोलून पहा सोन्याचा आसन खोलला तो 50 ठोकळे भरली बा. हा त्याच्या पास आणतो त्याच्या पास. एक म्हणतो काय पाहता घ्या 12:30 उठा आणि काय करता भाऊ.